अंबरनाथमध्ये संजीवनी होमिओपॅथी क्लिनिक सुरू करण्यात आलाय। शनिवारी अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते फीत कापून या क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलंय। संजीवनी होमिओपॅथी क्लिनिकचे गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर घोंगडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। अंबरनाथमध्ये डॉक्टर अपर्णा बिरारी या संजीवनीच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करणार आहे। अनेकांना होणाऱ्या मोठमोठ्या आजारांवर योग्य वेळी योग्य उपचार न केल्यानं त्या आजाराचे जन्मभर निदान होत नाही। कडवट आजारांवर संजीवनीचा गोड उपचार या टॅगलाईननुसार राज्यभरात संजीवनी क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांची सेवा केली जाते। यामध्ये मधुमेह, मायग्रेन, थायरॉइड, दमा, त्वचा रोग, लैंगिक समस्या, केस गळणे, सांधेदुखी, पाठीचे दुखणे, मानदुखी, महिलांच्या समस्या, ॲलर्जी, मूळव्याध यासारख्या अनेक आजारांवर संजीवनी क्लिनिकमध्ये उपचार केले जातात। अंबरनाथमध्येही आता संजीवनी क्लिनिक सुरू झाल्यानं अनेकांना आपल्या आजारांपासून सुटका होण्यासाठी मदत मिळणार आहे। संजीवनी क्लिनिकचं उद्घाटन झाल्यानंतर पहिल्या 100 रुग्णांसाठी रजिस्ट्रेशन फ्री ठेवण्यात आलंय, तर पुढील 3 महिने रुग्णालयात शिबिरं देखील सुरू असणार आहेत। संजीवनीच्या राज्यभरात 10 शाखा आहेत। 20 वर्षांहून अधिक वर्षाचा अनुभव या क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना आहे, तर 3 लाखांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार संजीवनीच्या माध्यमातून करण्यात आलेत। अंबरनाथच्या हुतात्मा चौकातील सत्यम अपार्टमेंटमध्ये हे क्लिनिक सुरू करण्यात आलंय। त्यामुळे विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी या क्लिनिकमध्ये एकदा तरी भेट द्यावी असं आवाहन डॉक्टर घोंगडे यांनी केलंय। तर आमदार बालाजी किनीकर यांनी डॉक्टर अपर्णा बिरारी आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या। तर विविध ऑफरची माहिती डॉक्टर अपर्णा बिरारी यांनी दिली आहे। नमस्कार, मी डॉक्टर योगेश घोंगडे, डॉक्टर घोंगडे संजीवनी होमिओपॅथी क्लिनिक प्रायव्हेट लिमिटेडचा फाउंडर डायरेक्टर। 21 वर्षांचा दीर्घ होमिओपॅथीचा अनुभव आणि महाराष्ट्रात सध्या 9 शाखा कार्यरत आहेत। आणि आज तुम्हा सगळ्यांना सांगायला मला हा आनंद होतोय की अंबरनाथमध्ये ही संजीवनी होमिओपॅथीची 10वी शाखा आपण उद्घाटन सोहळा पार करत आहोत। या उद्घाटन सोहळ्याला आज माननीय आमदार डॉक्टर किनीकर सर आलेले आहेत। मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून या शाखेचं उद्घाटन केलं। मी थोडक्यात तुम्हाला संजीवनीचा थोडासा प्रवास सांगू इच्छितो। जेव्हा 21 वर्षापूर्वी आपण प्रॅक्टिस सुरू करतो तेव्हा बरेच खडतर अनुभव येतात, बरेच जुने पेशंट होमिओपॅथीकडेच येत असतात असा लोकांचा गैरसमज आहे। पण आज आम्ही प्रूव्ह करून दिलेलं आहे की तुम्ही डेंग्यू आणा आमच्याकडे, तुम्ही कोविडसारखा कुठलाही आजार घेऊन या किंवा किडनी स्टोनसारखा ॲक्यूट ॲब्डोमिनल पेन घेऊन या, आम्ही होमिओपॅथीने तो समूळ उच्चाटन करून दाखवतो। होमिओपॅथीने तुम्ही साधी डोकेदुखी घ्या किंवा मायग्रेन घ्या, नाहीतर ॲलर्जिक सर्दी असू द्या, ॲलर्जिक खोकला असू द्या, ॲलर्जिक दमा असू द्या किंवा ॲलर्जिकचे स्किन विकार असू द्यात किंवा पोटाच्या विकारांमध्ये आजकाल सर्वसामान्यांमध्ये एक नेहमी आढळणारा आजार म्हणजे ॲसिडिटी, ज्याला आपण पित्त म्हणतो, आम्लपित्त। तर ॲसिडिटीचे साधा आजारसुद्धा आमच्याकडे इमिजिएटली बरा होतो। तसेच पोटाच्या विकारांमध्ये जर म्हणाल तर IBS, अल्सरेटिव्ह कोलायटिस हे सायकोसोमॅटिक डिसीज आहेत, ज्याला दुसऱ्या पॅथींमध्ये उपचारच नाही आहेत किंवा तात्पुरता तो आजार बरा होतो, पण आमच्याकडे तो आजार आम्ही समोर उच्चाटन करून दाखवतो। एवढंच नाही तर पोटामध्ये किडनी, पॅन्क्रियास हे अतिशय महत्त्वाच्या ग्रंथी आहेत। किडनीचे विविध विकार आपण होमिओपॅथीने बरे करू शकतो। पॅन्क्रियासमुळे इन्सुलिनचं सिक्रेशन जर अफेक्ट झालं तर डायबिटीससारखे आजार तयार होतात, ते सुद्धा आपण होमिओपॅथीने मॅनेज करू शकतो। संधिवात, वेगवेगळे प्रकारचे संधिवात आहेत, ते सुद्धा आपण होमिओपॅथीने कायमचे रोगमुक्त करू शकतो। आमच्याकडे असे बरेच उदाहरणं आहेत, शेकडो हजारो पेशंट्स आपण बरे केलेले आहेत। शियाटिका, जी मणक्यांमधली नस जर दबली जाते तर ती सुद्धा होमिओपॅथीने बरी होते। म्हणजे मणक्याचे कुठलेही विकार असतील, तुमचे मानदुखी असेल, पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल, ती सुद्धा आपण होमिओपॅथीने कायमची बरी करू शकतो। अंबरनाथमध्ये संजीवनीचे डायरेक्टर डॉक्टर आणि आमच्या अंबरनाथच्या अपर्णा बिरारे यांना मी शुभेच्छा देतो। एक चांगली क्लिनिक जे पेशंट वेगवेगळ्या आजारांनी बरे होत नाहीत, त्रासलेले असतात, त्यांना कायमस्वरूपी उपचारासाठी आजची ही ब्रांच ह्या ठिकाणी अंबरनाथमध्ये ओपन केली आहे। मी त्यांना
खूप खूप शुभेच्छा देतो विरार यांना आणि तिचं नाव मोठं व्हावं, पूर्ण अंबरनाथमध्ये एक चांगली संजीवनीच्या माध्यमातून सर्व घरापर्यंत पोहोचावं हीच त्यांना परमेश्वराच्याकडे प्रार्थना करतो. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा बिरारी. संजीवनी होमिओपॅथीद्वारे आम्ही नैसर्गिक उपचाराद्वारे पण आपण लोकांना कसं बरं करू शकतो हे खूप महत्त्वाचं असतं आणि तेच आमची SOP आहे की आपल्याला अगदी बाकीचे स्टिरॉइड्स म्हणा ह्या सगळ्या गोष्टी न घेता आपण अगदी नैसर्गिकरित्या कसे बरे होऊ शकतो हेच आपल्याला पूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि आमची SOPच ही आहे की कडू आजारांवर गोड औषध आणि त्याचद्वारे आपण नैसर्गिक माध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचून त्यांची जी जीवनशैली आहे ती अगदी व्यवस्थितरित्या सुरळीत करण्याचा आपला हा प्रयत्न आहे. आपण मोफत शिबिर हे लागू केलेलं आहे. सो त्या माध्यमातून आपण सगळ्यांनाच ह्या कधीपर्यंत शिबिर सुरुवातीचे 3 महिने हे शिबिर आहे. राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी.